Yeah, good evening all. Hello Tejas, Samruddhi, Manas, Atharva, Abhishek, Ishan, Aryan, Chaitanya. Okay, Aryan. येस, आपण आधी युनिट 6 घेतोय, मग आपण युनिट 5 घेणार आहे. अजिंक्य, रोहन, संयोजा, आदित्य, चैतन्य, गुड इव्हनिंग. येस, आपण एकदा हे कन्क्लूड केलं की मग स्पिअर कोन सिलेंडर घेणार. येस, सो लेट अस मूव्ह टू नेक्स्ट पार्ट. मला वाटतं काल आपण टाईप 1 केलाय. Yesterday we did type number 1, correct ना? Yesterday we did type number 1. Okay. मला वाटतं 3 सम्स केली आपण, करेक्ट ना? 3 सम्स we did. Yes. Nothing. आर्यन अजून तरी काय आलेलं नाहीये. Yes, टाईप 2 केला आपण, सॉरी. टाईप 2 केलाय. Right, टाईप नंबर 3. Right, टाईप नंबर 3. टाईप नंबर 3 is change of order of integration. किंवा change of order म्हटलं तरी चालेल. So write type number 3. Type number 3, and that is change of order. And that is change of order. ओके, इंटेल मार्क्स शीट्स वरच देणार आहेत. ग्रेट. येस येस ओके. सो चेंज ऑफ ऑर्डर. चेंज ऑफ ऑर्डर म्हणजे काय? लिमिट्स चेंज करायचे आहेत. लिमिट्स चेंज करायचे आहेत. का चेंज करायचे आहेत हेही सांगणार आहे मी तुम्हाला. ओके, का चेंज करायचे आहेत हेही सांगणार आहे. येस, मग तुमची ऑफलाईन एक्झामला बहुतेक एमसीक्यूच असणार आहेत. सो यू नीड नॉट टू वरी. कुणीतरी ग्राफिक्सच्या एमसीक्यूची शीट शेअर केली, पीडीएफ. somebody shared the PDF of graphics MCQ sheets. Just refer to that. त्याच्याविषयी वेगळं काही असेल असं मला वाटत नाही. त्याच्याविषयी वेगळं काही असेल असं वाटत नाही. The sheet is shared in the chat. If the internal marks are given like this. Okay? Yes, चलो, type number 3, change of order. I will start with examples. Change of order म्हणजे काय? लिमिट्स चेंज करायचे. का चेंज करायचे हेही तुमच्या लक्षात येईल. फक्त लक्ष द्यायचं सगळ्यांनी आता. का चेंज करायचे हेही लक्षात येईल. So, first of all, problem number 1. Question लिहा, evaluate. Aryan, the same sheet I have received, which is shared by someone in the graphics chat. Graphics chat मध्ये कोणीतरी शेअर केली तीच शीट आहे. Yes. So, right question, evaluate. I is equal to, this is the question given, 0 to 1 and 0 to root of 1 minus x square dx dy upon 1 plus e raised to y into root of 1 minus x squared minus y squared. Yes. हे तुम्हाला इंटिग्रेशन दिलंय आणि तुम्हाला विचारलंय की इव्हॅल्युएट करा. म्हणजे तुम्हाला लिमिट्सची ऑर्डर चेंज करायची आहे का नाही करायची वगैरे काही माहित नाही. मग तुम्ही काय कन्सिडर करणार की हा डायरेक्ट प्रॉब्लेम आहे. टाईप 1 मध्ये असे प्रॉब्लेम होते बघा. सुरू करायचं. कसं सुरू करायचं? लेट अस अप्लाय स्टेप नंबर 1. बघा मी काय करतोय. फक्त लक्ष द्यायचं सगळ्यांनी, लिहिण्याची घाई नको. सो आय कॉल दिस एज स्टेप नंबर 1. याला मी स्टेप नंबर 1 म्हणतो. स्टेप 1 मध्ये आपण काय करतो तर डिसाईड करतो लिमिट्स आधी. पहा लिमिट्स काय आहेत. लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ एक्स. लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू. बरोबर ना? मग ही काय असणार? एक्स इज इक्वल टू, आय रिपीट, वाय इज इक्वल टू आणि एक्स इज इक्वल टू अशी लिमिट्स आहेत बघा. दीज आर लिमिट्स वाय इज इक्वल टू आणि ही लिमिट्स आहेत एक्स इज इक्वल टू. का? लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ एक्स. आता मला सांगा रूल प्रमाणे लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ एक्स म्हणजे इंटिग्रेट फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू काय असणार रूल प्रमाणे? वाय. लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ एक्स इंटिग्रेट फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू काय असणार? वाय. आता वाय यातही आहे आणि यातही आहे. म्हणजे बाहेर काय येणार नाही बघा. कॉन्स्टंट जो बाहेर आणतो ना आपण, लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ एक्स असेल तर इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू वाय असणार. म्हणजे आपण कॉन्स्टंट बाहेर आणतो तर कॉन्स्टंट नाहीच आहे, कारण यात पण वाय आणि यात पण वाय. आता या वाय मध्ये ही एवढी टर्म असते ते इंटिग्रेशन केलं असतं आपण, पण ही टर्म त्याच्यासोबत एक्सपोनेन्शियल पण टर्म, याचं इंटिग्रेशन अवघड आहे. कळतंय मी काय म्हणतोय? कळतंय का सगळ्यांना? जर यात एक्स असतं तर हे बाहेर आलं असतं आणि याचं इंटिग्रेशन घेतलं असतं. पण विथ रिस्पेक्ट टू लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ एक्स आहेत म्हणजे विथ रिस्पेक्ट टू वाय.
विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं तर ही पण टर्म वाय मध्ये, ही पण टर्म वाय मध्ये, त्यांचं मल्टिप्लिकेशन, याचं इंटिग्रेशनची कुठलीही मेथड अवेलेबल नाही आहे का? एक्सपोनेन्शियल आणि रूट. सांगा मला हे इंटिग्रेशन तुम्हाला ऍज इट इज सॉल्व्ह करता येईल का? करता येणार नाही. का करता येणार नाही? कारण लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ एक्स, इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू वाय, यातही वाय आहे आणि यातही वाय आहे, होणार नाही. यात एक्स असतं तर हा बाहेर आला असता, मग एवढंच उरलं असतं, करता आलं असतं. म्हणून हे इंटिग्रेशन वर्कआउटच होत नाहीये. का वर्कआउट होत नाही? या लिमिट्स, दिलेल्या लिमिट्स मध्ये वर्कआउट होत नाहीये. मग काय करायचं? लिमिट्स चेंज करून घ्यायची. कशी घ्यायची? पहा, दिलेल्या लिमिट्स मध्ये इंटिग्रेशन वर्कआउट होत नाहीये, म्हणून लिमिट्स चेंज करून घ्यायची. कशी घ्यायची पहा. सो स्टेप नंबर 2, check how to change the limit. Check how to change the limit. Yes. So I'll change limits like this. Yes. पहा मी कसं करतोय, लक्ष द्यायचं सगळ्यांनी. So I will rewrite these limits. Yes, rewrite these limits. X काय आहे? 0. मग x is equal to 1 आहे. मग y is equal to 0 आहे. आणि मग y इज इक्वल टू रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. पहा, x 0 आहे, x 1 आहे, y 0 आहे आणि y इज इक्वल टू रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. ही लिमिट्स मी लिहून घेतली. मला कळतंय x 0 म्हणजे y ऍक्सिस, x इज इक्वल टू 1 म्हणजे लाईन पॅरलल टू y ऍक्सिस कटिंग x ऍक्सिस, y 0 म्हणजे x ऍक्सिस. ही 3 इक्वेशन कळली. हे काय असेल रे? मी चारही लिमिट्स लिहून घेतली. हे काय असेल? काय दिसतंय तुम्हाला याच्यावरून? इट्स अ सर्कल. करेक्ट. दोन्ही साईडला स्क्वेअर घेऊया म्हणजे होणार वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस एक्स स्क्वेअर. इकडे आणा म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 म्हणजे सर्कल विथ सेंटर 0 0 अँड रेडियस 1. बरोबर? हे असं मिळालं. आता मला हे सर्कल दिसतंय, मी प्लॉट करतो. सो आय ड्रॉ दिस सर्कल. ओके, हे सर्कल आहे. ओके, आय ड्रॉ एक्स अँड वाय ऍक्सिस. आय विल ड्रॉ एक्स अँड वाय ऍक्सिस. पहा, ओके, दिस इज एक्स अँड दिस इज वाय. एक्स आणि वाय ऍक्सिस आहे ते. आता पुढे काय करतोय मी बघा. या सर्कलचं सेंटर माहिती आहे, रेडियस माहिती आहे. सेंटर काय? 0 0 आणि रेडियस 1 म्हणजे हा 1 0 असणार, हा 0 1 असणार. आता एक एक लाईन प्लॉट करूया. आपण सर्कल प्लॉट केलं का? येस, वी प्लॉटेड दिस सर्कल. सर्कल प्लॉट करून झालं. आता y 0 म्हणजे कोण? एक्स ऍक्सिस. म्हणजे ही लाईन y 0 असेल ना. y 0 म्हणजे एक्स ऍक्सिस. x 0 म्हणजे कोण? y ऍक्सिस. ही x 0 असणार लाईन. करेक्ट. आणि x इज इक्वल टू 1 इज अ लाईन पॅरलल टू y ऍक्सिस कटिंग x ऍक्सिस. म्हणजे ही ती लाईन आहे का बघा रे? x इज इक्वल टू 1 ही लाईन आहे का? ही x इज इक्वल टू 1 लाईन आहे. करेक्ट. का? पॅरलल टू y ऍक्सिस असते, कटिंग x ऍक्सिस 1. आता रिजन बघा कुठे हवाय. रिजन आहे बिटवीन x0 अँड x1. x0 आणि x1. ही x0 लाईन आहे, ही x1 लाईन आहे. या दोघांच्या मध्ये रिजन आहे. बिटवीन y0 म्हणजे हा आणि बिटवीन सर्कल म्हणजे हा. म्हणजे रिजन या दोघांमध्येच आहे, बिटवीन y0 आणि बिटवीन सर्कल. मग मला सांगा कुठली रिजन करेक्ट आहे? ही रिजन आहे का? येस ऑर नो? नो. करेक्ट ना? ही आहे का? येस. ही आहे का? येस. ही आहे का? नो. आता ह्या दोन रिजन दिसतायत, या दोन रिजन दिसतायत, तरी सुद्धा या दोन्हीपैकी एकच असली पाहिजे. मग कुठली असेल कशी व्हेरीफाय करायची बघा. y इज इक्वल टू म्हणजे व्हर्टिकल स्ट्रीप आहे. समजा मी व्हर्टिकल स्ट्रीप इथं घेतली तर सुरुवात y0 ने होते आणि शेवट सर्कलवर होतो. सुरुवात y0 आणि शेवट सर्कलवर. इथे समजा मी व्हर्टिकल स्ट्रीप घेतली तर सुरुवात सर्कलवर होते आणि शेवट y0 वर होतो. सुरुवात सर्कलवर आणि शेवट y0 वर होतोय का? नाही. याचा अर्थ ही रिजन नाही, कारण व्हर्टिकल स्ट्रीप लावून बघितली मी. कळलं कुठली रिजन आहे? कळलं कुठली रिजन आहे? येस, फर्स्ट क्वाड्रंटच आहे, कारण ही y इज इक्वल टू म्हणजे व्हर्टिकल स्ट्रीप होती. y0 ने सुरुवात होते आणि सर्कलवर एंड होतो. 0 ने सुरुवात, सर्कलवर एंड. इथं घेतलं तर सर्कलने सुरुवात 0 वर एंड होतो, म्हणजे बरोबर उलट होत आहे. म्हणजे हे क्वाड्रंट असणार नाही, हेच आहे. पण दिलेली स्ट्रीप, याचा अर्थ मला रिजन कळली. सो द रिजन इज नाउ डिसाइडेड. आता रिजन डिसाइडेड आहे बघा. रिजन काय? रिजन डिसाइडेड आहे. कुठली रिजन आहे? ही बघा, ही रिजन आहे. करेक्ट. दिस इज द रिजन आय हॅव. दिस इज द रिजन आय हॅव. आता कुठली स्ट्रीप ऑलरेडी सिलेक्ट केलेली होती? तो व्हर्टिकलला y इज इक्वल टू म्हणजे व्हर्टिकल स्ट्रीप होती. आपल्याला चेंज करायचे, कारण ही लिमिट्स नको आहेत आपल्याला.
परत तीच घेतली तर तेच मिळेल ना, मग मी चेंज करणार आहे. आय कॅन गो फॉर नाऊ हॉरिझॉन्टल स्ट्रीप. आता मी हॉरिझॉन्टल स्ट्रीपला जाणार आहे. सो दिस इज गोइंग टू बी युअर हॉरिझॉन्टल स्ट्रीप. म्हणजे हे लिमिट एक्स ने सुरू होणार आणि हे लिमिट इथे एक्स ने संपणार, बरोबर ना. आणि हे लिमिट व्हर्टिकली वाय ने सुरू होणार आणि वाय ला संपणार आहे. म्हणजे कसं, तर इथे हे बघा, हे वाय ने सुरू होईल आणि वाय ला संपेल. आता तुम्ही मला सांगा, ही स्ट्रीप अशी मूव्ह होणार ना, कारण हॉरिझॉन्टल आहे. वाय काय आहे, 0 आहे इथे, आणि ही इथे संपेल. इथे वाय काय आहे, 1 आहे. आता एक्सची लिमिट तुम्ही सांगायची मला. मला सांगा एक्स इथं किती आहे. व्हॉट इज एक्स हिअर, 0. अँड व्हॉट इज एक्स ऑन दिस कर्व. हा कर्व आहे ना, सांगा एक्स कर्व वर काय असेल रे, याच्यावरून काढता येईल ना. एक्स कर्व वर काय असेल, रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर, बरोबर ना. एक्स स्क्वेअर इज 1 मायनस वाय स्क्वेअर, म्हणजे एक्स रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर. कळलं का सगळ्यांना, येस. ही एक लिमिट मिळाली. आता मी लिमिट चेंज केली बघा, दिलेली वाय इज इक्वल टू म्हणजे व्हर्टिकल होती, ती मी चेंज करून हॉरिझॉन्टल केली. आता तिसरी स्टेप, तिसऱ्या स्टेपमध्ये आपण लिहायचे चेंज झालेली लिमिट्स. थर्ड स्टेपमध्ये लिहायचे चेंज झालेली लिमिट्स. पहा कसं करतोय आता मी. थर्ड स्टेपमध्ये मी आता घेणार आहे चेंज झालेली लिमिट्स. कशी, आय इज इक्वल टू इंटिग्रल एक्स इज इक्वल टू ची बाहेर येणारे वाय इज इक्वल टू आणि आत येणारे एक्स इज इक्वल. जस्ट चेंज दिस. हा, एक्स इज इक्वल टू आत येणारे काय ते 0 टू रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर आणि वाय इज इक्वल टू काय येणार आहे 0 टू 1. 0 टू 1. आता बघा लिमिटचा आधी परत प्रॉब्लेम लिहून घेतो डीएक्स डीवाय आणि मग डिसाइड करतो. 1 प्लस ई रेस टू वाय इंटू रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. डीएक्स डीवाय ऑलरेडी मी लिहून घेतलाय. येस. आता डिसाइड करायचंय, मी लिमिट चेंज केली का. येस, ही लिमिट घेतली मी नवीन. इंटिग्रल वाय इज इक्वल टू 0 टू 1. इंटिग्रल एक्स इज इक्वल टू 0 टू रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर. मला सांगा लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ वाय आहेत. इंटिग्रेट फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू काय येणार. लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ वाय आहेत. इंटिग्रेट फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू काय येणार आहे, एक्स. करेक्ट ना. लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ वाय. इंटिग्रेट फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड देन विथ रिस्पेक्ट टू वाय. आता मला याला इथे ब्रॅकेट टाकावं लागेल. करेक्ट. आय विल हॅव टू पुट अ ब्रॅकेट हिअर. करेक्ट. आता विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचंय, याचा अर्थ हे कॉन्स्टंट, कारण ते वाय मध्ये ते बाहेर आणा आणि एवढंच उरेल काय बघा, ते रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. फक्त वाय स्क्वेअर आधी लिहिलं, एक्स स्क्वेअर नंतर, बाकी काही नाही. आता थिंक ओव्हर दिस. आता फक्त एवढ्याचा विचार करा, बाकी सगळं विसरून जा. आणि मला सांगा विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, याचा अर्थ 1 मायनस वाय स्क्वेअरला आपण काय म्हणू शकतो, ए स्क्वेअर. करेक्ट. विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, याचा अर्थ मी 1 मायनस वाय स्क्वेअरला काय म्हणणार, ए स्क्वेअर म्हणणार. मला सांगा ही कॉन्स्टंट सबस्टिट्यूशन आहे का व्हेरिएबल सबस्टिट्यूशन आहे. ही कॉन्स्टंट सबस्टिट्यूशन आहे का व्हेरिएबल आहे. कॉन्स्टंट सबस्टिट्यूशन आहे. करेक्ट. सो दिस इज गोइंग टू बी कॉन्स्टंट सबस्टिट्यूशन. पहा प्रॉब्लेम काय बनतोय. सो द प्रॉब्लेम विल लुक लाईक इंटिग्रल एक्स इज इक्वल टू 0 to root of 1 minus y square is a square, 1 upon root of 1 minus y square is a square minus x square dx and dy. Correct? Now, integral y is equal to 0 to 1, 1 upon 1 plus e raised to y. बरोबर. आता याचं इंटिग्रेशन काय येणार आहे, इंटिग्रेशन याचं साइन इनवर्स ना रे, साइन इनवर्स ऑफ x upon a between the limit 0 to root of a square is a dy. टाका अप्पर आणि लोअर लिमिट. इफ यू पुट अप्पर अँड लोअर लिमिट यू विल गेट दी टर्म, एंटायर टर्म मिळेल बघा. सो हे तसंच राहणार आहे. इंटिग्रल वाय इज इक्वल टू 0 टू 1, 1 अपॉन 1 प्लस ई रेस टू वाय. करेक्ट. अपर लिमिट ए टाका. साइन इनवर्स ऑफ ए अपॉन ए इज 1, साइन इनवर्स ऑफ 1 पाय बाय 2, साइन इनवर्स ऑफ 0 0 डी वाय. हा पाय बाय 2 बाहेर येईल. सो आय जस्ट ब्रिंग दॅट आउट. हा पाय बाय 2 बाहेर येईल, म्हणजे उरलं काय बघा, पाय बाय 2 इंटिग्रेशन 0 टू 1, 1 अपॉन 1 प्लस ई रेस टू वाय डी वाय. आठवतंय का हे कसं इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचंय. यू डिड दिस इन 12th. तुम्ही हे 12th मध्ये केलेलं आहे. काय करायचंय आठवतंय का, प्लस ई रेस टू वाय मायनस ई रेस टू वाय ना रे. ऍडजस्टमेंट करायची, आठवतंय का नाही. हा 1 ऑलरेडी आहेच. करेक्ट. ऍडजस्टमेंट, सेपरेटली डिव्हाइड. आता सेपरेट डिव्हिजन, पाय बाय 2 इंटू इंटिग्रल 0 टू 1, दिस अपॉन दिस 1 मायनस ई रेस टू वाय अपॉन 1 प्लस ई रेस टू वाय डी वाय. करेक्ट.
π/2 इंटू ब्रॅकेट 1 चे इंटिग्रल y. इथे कुठला फॉर्म्युला लागू होणार आहे? हिअर विच फॉर्म्युला ऍप्लिकेबल? एफ डॅश अपॉन एफ म्हणजे लॉग एफ ना रे. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे बघा. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, e⁻y चा e⁻y, बरोबर ना. म्हणजे एफ डॅश एफ अपॉन लॉग एफ म्हणजे येणार लॉग ऑफ 1 प्लस e⁻y बिटवीन द लिमिट 0 to 1. टाका अप्पर आणि लोअर लिमिट. अप्पर लिमिट टाका आधी 1, इथे येणार 1 e⁻1 म्हणजे लॉग ऑफ 1 प्लस e. लोअर लिमिट 0 टाका, y 0, e⁻0 1, 1 प्लस 1 2 म्हणजे मायनस लॉग 2. करेक्ट. दिस इज युअर आन्सर. आता हे फक्त सगळं एकत्र घ्या म्हणजे सिम्प्लिफाय होईल. दॅट्स दी आन्सर. कळलं का सगळ्यांना? सगळ्यांना कळला का प्रॉब्लेम? कळलं केवढं लेंदी आहे? दिस इज जस्ट बिगिनिंग ऑफ टाईप नंबर 3. शेष एमसीक्यू ला एवढं सगळं नाही येणार, यातले पीसेस मध्ये येईल. लिमिट्स चेंज करा, नवीन लिमिट्स काय आहेत सांगा, चेंज ऑर्डर, फक्त लिमिट्स चेंज करा असं येऊ शकेल. हे सगळ्यांना प्रोसेस कळली? हा. डायरेक्ट चेंज करता येणार नाहीत विदाउट फिगर. चेंजेस करता येणार नाहीत डायरेक्ट. येस, चेंजेस करता येणार नाहीत डायरेक्ट. येस येस, फक्त लिमिट चेंज करायला सांगतील. पहा मी काय सांगतो. लिमिट चेंज करायचे म्हणजे काय करायचं. येस, ही लिमिट्स त्यांनी ऑलरेडी दिली आहेत, ते मी लिहून घेतली बघा. x0, x1, y0, y इज इक्वल टू दिस. हे तीन तर माहिती आहेत. x0 y ऍक्सिस, y0 x ऍक्सिस, x इज इक्वल टू 1 लाईन पॅरलल टू y कटिंग x ऍक्सिस. हे मी स्क्वेअर केला आणि सर्कल मिळालं मला. मग मी सर्कल ड्रॉ करून घेतलं. सर्कलची रेडियस 1 आहे म्हणून 1 0 0 1 0 0. मग x0 म्हणजे y ऍक्सिस, y0 म्हणजे x ऍक्सिस, x इज इक्वल टू 1 म्हणजे लाईन पॅरलल टू y कटिंग x. आता मला ह्या दोन लाईन x0 आणि x1 यांच्यामध्येच रिजन आहे बघा. y0 ही आणि सर्कल हे, म्हणजे एक तर ही असेल किंवा ही असेल. मग हीच का? तर याचं कारण हा व्हर्टिकल स्ट्रीप आहे बघा. y म्हणजे अशी स्ट्रीप घेतली तर y 0 ला सुरू होतो आणि कर्वला संपतो. 0 ला सुरू होतो, कर्वला संपतो. इथं घेतलं तर y कर्वला सुरू होतो आणि 0 ला संपतो. वरती 0 आहे का? नाहीये, म्हणजे ही रिजन नाहीये, म्हणून ही रिजन घेतली. येस येस, कंपल्सरी कंपल्सरी. कळलं मानस मी काय सांगितलं? मानस, अजिंक्य, समृद्धी, सयुजा, चैतन्य, लिमिट्स कशी चेंज केली याचं कारण या लिमिट्सने हे इंटिग्रेशन शक्य नाही. या लिमिट्सने हे इंटिग्रेशन शक्य नाही. यातही वाय यातही वाय असं इंटिग्रेशनची कुठलीही मेथड तुम्ही 12वीत बघितलेली नाही. म्हणून आपण चेंज करतो. म्हणून आपण चेंज करतो. या अजून 3 लेक्चर्स लागतील आर्यन. स्पियर कोन सिलेंडर वोंट टेक मॅक्झिमम टाइम, जस्ट प्युअर फॉर्म्युली बेस्ड आहे. येस येस आर्यन, वी हॅव टू फॉलो दिस. मी तुम्हाला आधी फॉर्म्युला शीट तयार करून देतो स्पियर कोन सिलेंडरची. जस्ट रिमेंबर दोज फॉर्म्युली फर्स्ट. विल मूव्ह टू नेक्स्ट प्रॉब्लेम. I is equal to, right, question number 2. I is equal to 0 to infinity, x to infinity, e raised to minus y upon y dx dy. Yes, पहा कसं करायचंय, लक्ष द्या सगळ्यांनी आता. So we'll solve this sum now. Step wise जायचंय आपल्याला. So we'll go step wise. फक्त लक्ष द्या. Step number 1. So I'm going to rewrite this as limits are functions of x. So this is y is equal to आणि हे x is equal to आणि x is equal to असेल. मला सांगा y is equal to लिमिट्स असतील तर कुठली स्ट्रीप आहे प्रॉब्लेम मध्ये? जर y is equal to लिमिट्स असतील तर प्रॉब्लेम मध्ये कुठली स्ट्रीप आहे सांगा? विच स्ट्रीप इज इन प्रॉब्लेम? ही लिमिट्स y इज इक्वल टू आहेत ना, म्हणजे व्हर्टिकल स्ट्रीप आहे. करेक्ट. प्रॉब्लेम मधली स्ट्रीप व्हर्टिकल आहे. आपल्याला ती चेंज करायला लागणार आहे. का चेंज करायला लागणार आहे? कारण हे इंटिग्रेशन लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ एक्स.
म्हणजे इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू वाय करणार. विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं असेल तर यू अपॉन व्ही रूल असं काही इंटिग्रेशन मध्ये नाहीये. आतापर्यंत आपण एकही 12वीच्या मेथडमध्ये बघितलं नव्हतं की डिनॉमिनेटरला व्हेरिएबल असेल तर कसं सॉल्व्ह करायचं. देर इज नो मेथड लाईक दिस अवेलेबल. याचा अर्थ हे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय शक्य नाही. चेंज करायला हवं. कसं चेंज करायचंय बघा. एक्स इज इक्वल टू 0 पहिलं लिमिट. दुसरं लिमिट एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी. तिसरं लिमिट वाय इज इक्वल टू एक्स. आणि चौथं लिमिट वाय इज इक्वल टू इन्फिनिटी. कसं प्लॉट करतो मी बघा फक्त सगळ्यांनी आधी. येस, नो आय एम गोइंग टू प्लॉट दिस. x0 x इन्फिनिटी वाय इज इक्वल टू एक्स वाय इज इक्वल टू इन्फिनिटी. आधी मी क्वाड्रंट ड्रॉ करतो म्हणजे आपल्याला कळेल कुठे येणार आहे. ओके, सो विल ड्रॉ द क्वाड्रंट फर्स्ट लाईक दिस. ओके, दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. आता x0 म्हणजे कोण. x0 म्हणजे वाय ऍक्सिस, बरोबर ना. x0 म्हणजे काय आहे वाय ऍक्सिस. सो लेट मी ड्रॉ. x इज इक्वल टू 0 इज वाय ऍक्सिस. ओके, पुढे काय बघा. एक्स इन्फिनिटी ड्रॉ करता येत नाही. वाय इज इक्वल टू एक्स ड्रॉ करता येईल. वाय इज इक्वल टू एक्स इज अ लाईन passing through first and third quadrant. This line is y is equal to x. करेक्ट. आता रिजन कोणामध्ये आहे बघा. रिजन या दोघांमध्येच आहे कारण हे इन्फिनिटी आहे म्हणजे ओपन. इन्फिनिटी म्हणजे ओपन टू स्पेस. रिजन x0 आणि y इज इक्वल टू एक्स. मला सांगा x0 आणि y इज इक्वल टू एक्स याच्यामध्ये कुठली रिजन येईल. x0 म्हणजे ही आणि y इज इक्वल टू एक्स म्हणजे ही. कुठली रिजन येईल. ही येईल का ही येईल. फर्स्ट और सेकंड. x0 लाईन आणि y इज इक्वल टू एक्स लाईन याच्यामध्ये फर्स्ट का सेकंड. ही येईल का ही येईल. फर्स्ट और सेकंड. ही रिजन येईल. x0 आणि y इज इक्वल टू एक्स या दोन लाईन्स मध्ये ही रिजन येईल का ही रिजन येईल. सेकंड येईल. करेक्ट. अजिंक्य फर्स्ट येणारच नाही. ह्या रिजनसाठी याचं इक्वेशन लागेल ना. याचं इक्वेशन नाही दिलं, याचं दिलंय. म्हणजे आपली रिजन ऑफ इंटिग्रेशन त्यांनी दिली आहे. सो वी हॅव नाऊ रिजन ऑफ इंटिग्रेशन. आपल्याकडे रिजन ऑफ इंटिग्रेशन मिळालंय. दिस इज गोइंग टू बी रिजन ऑफ इंटिग्रेशन. दिस इज गोइंग टू बी रिजन ऑफ इंटिग्रेशन. ही रिजन ऑफ इंटिग्रेशन आहे. आता कुठली स्ट्रीप प्रॉब्लेम मध्ये दिली होती. तर प्रॉब्लेम मध्ये दिलेली स्ट्रीप आहे व्हर्टिकल. वाय इज इक्वल टू मला हॉरिझॉन्टल घ्यायची. सो आय टेक हॉरिझॉन्टल विच विल स्टार्ट फ्रॉम एक्स इज इक्वल टू 0 कारण इथून 0 होते. इथे संपेल एक्स इज इक्वल टू काय वाय. आणि स्ट्रीप हॉरिझॉन्टल आहे म्हणजे व्हर्टिकली मूव्ह होईल. स्ट्रीप हॉरिझॉन्टल आहे म्हणजे व्हर्टिकली मूव्ह होईल. कुठून. वाय इज इक्वल टू वाय इज इक्वल टू मला सांगा इथे वाय काय असेल. ही स्ट्रीप इथून सुरू होते. वाय काय असेल 0 असेल. करेक्ट. आणि इथं वाय काय असेल कारण इकडे ओपन आहे. इथं वाय काय असेल ओपन आहे. इन्फिनिटी असेल. करेक्ट. समजलं सगळ्यांना. समजलं नवीन लिमिट सगळ्यांना. सगळ्यांना नवीन लिमिट्स कळली का. करेक्ट. येस. आता मी नवीन लिमिट्स लिहून टाकतो. आय इज इक्वल टू इंटिग्रल पहिलं लिमिट काय एक्स इज इक्वल टू 0 टू वाय आणि वाय इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी e रेस टू मायनस वाय अपॉन वाय डीएक्स डीवाय. आता तुम्ही सांगा कुठलं इंटिग्रेशन आधी करायचं आहे. x is equal to 0 to y. Limits are functions of y. Integrate with respect to x. Limits are functions of y. Integrate with respect to x and then with respect to y. So आधी with respect to x करायचंय. मग कसं करायचं. याला मी ब्रॅकेट टाकतो. इफ आय पुट ब्रॅकेट हिअर विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे ना. विथ रिस्पेक्ट टू एक्स चा अर्थ y कॉन्स्टंट बाहेर आणा. e रेस टू मायनस वाय अपॉन वाय म्हणजे इथे 1 उरलं. आता हे इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी e रेस टू मायनस वाय अपॉन वाय 1 dx चे इंटिग्रल x बिटवीन 0 टू y dy. टाका अप्पर लिमिट इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी e रेस टू मायनस वाय अपॉन वाय. अप्पर लिमिट y टाका. लोअर लिमिट 0 dy. हा y आणि y कॅन्सल झाला म्हणजे उरलं e रेस टू मायनस वाय. त्याचे इंटिग्रल e रेस टू मायनस वाय अपॉन मायनस 1 बिटवीन 0 टू इन्फिनिटी. आता अप्पर लिमिट टाका इन्फिनिटी e रेस टू मायनस इन्फिनिटी 0 मायनस लोअर लिमिट 0 e रेस टू 0 1 अपॉन मायनस 1 मायनस मायनस प्लस 1. दॅट्स द आन्सर. कळलं का सगळ्यांना. कळलं चेंज ऑफ ऑर्डर कसं केलंय. येस. करून टाका लगेच. नाउ दिस इज क्वेश्चन 2 ना. क्वेश्चन 2 आहे.
ओके, होप सगळ्यांचं झालं असेल. लेट अस मूव्ह टू नेक्स्ट नाव. राईट, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन 3 लिहा. Change the order of integration. Change the order of integration. Change the order of integration. आता माझा पहिला क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन लिहून घेतल्यानंतर तुम्ही की हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचंय का फक्त लिमिट्स बदलायचे? क्वेश्चन बघा आणि सांगा मला, हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचंय का फक्त लिमिट्स बदलायचे? येस, हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचंय का फक्त लिमिट्स बदलायचे? फक्त लिमिट्स बदलायचे. करेक्ट, कारण एफ ऑफ एक्स कॉमा वाय दिलंय बघा, फंक्शन दिलंच नाहीये, याचा तर फक्त लिमिट्स बदलायची. कशी बदलायची बघा आता सगळ्यांनी. विल गो स्टेप वाईज. सो स्टेप नंबर 1, ओके, अँड देन स्टेप नंबर 2. फार महत्वाचं आहे, फक्त लक्ष द्यायचं. सो लिमिट्स आर फंक्शन्स ऑफ काय आहेत बघा, वाय आहेत, म्हणजे एक्स इज इक्वल टू आहे, याचा अर्थ हे वाय इज इक्वल टू असणार. मला सांगा प्रॉब्लेम मधली स्ट्रीप कुठली आहे? मला सांगा प्रॉब्लेम मधली स्ट्रीप कुठली आहे? नीट बघा, नीट बघा. लिमिट्स एक्स इज इक्वल टू आहेत ना, याचा अर्थ हॉरिझॉन्टल स्ट्रीप आहे. अँड वी हॅव टू चेंज इट टू व्हर्टिकल. करेक्ट, वी हॅव टू चेंज इट टू व्हर्टिकल. ओके, व्हर्टिकल मध्ये चेंज करायचे. कसं करायचंय? लेट अस राईट लिमिट्स फर्स्ट. लिमिट्स लिहून घेऊया. पहा, पहिलं लिमिट आहे वाय इज इक्वल टू 0, देन वाय इज इक्वल टू ए, वाय 0 आहे, वाय ए आहे. देन दिस इज एक्स इज इक्वल टू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, अँड दिस इज एक्स इज इक्वल टू वाय प्लस ए. अशी लिमिट्स आहेत. ओके, यापैकी ह्या 2 लाईन्स आहेत, ही महत्वाची लिमिट्स आहेत. कोणती कोणती? तर याचा स्क्वेअर करतो मी दोन्ही साईडला, म्हणजे येणार एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर, म्हणजेच सर्कल ए विथ सेंटर 0 0 अँड रेडियस ए. तसंच हा वाय मी इकडे आणतो, म्हणजे याला एक्स मायनस वाय इज इक्वल टू ए. पॉइंट्स काढायचे असतील तर एकदा एक्स 0 टाका, वाय 0 टाका, लाईन मिळेल. कशी? एक्स 0 टाकला तर वाय येणार मायनस ए, वाय 0 टाकला तर एक्स येणार ए. करेक्ट. आता मला फक्त हे सगळं प्लॉट करायचंय. आता मला सगळं प्लॉट करायचंय. पहिली लाईन आहे वाय 0, दुसरी लाईन आहे एक्स इज इक्वल टू ए, तिसरा आहे सर्कल, आणि चौथी सुद्धा आहे लाईन. सो लेट मी प्लॉट दिस एव्हरीथिंग. हे सगळं मी आता प्लॉट करणार आहे. कसं प्लॉट करणार आहे बघा, लिहिण्याची घाई नको. ओके, लेट मी प्लॉट दिस एव्हरीथिंग. आधी मी त्यासाठी सर्कल प्लॉट करून घेतो. सो लेट मी प्लॉट फर्स्ट सर्कल. आधी मी हे सर्कल प्लॉट करतो, म्हणजे मला सोपं जाईल. दिस इज सर्कल आय हॅव. हे एक सर्कल आहे. लेट मी प्लॉट एक्स अँड वाय ऍक्सिस. हा एक्स आणि हा वाय ऍक्सिस आहे. दिस इज एक्स ऍक्सिस. ओके, अँड दिस इज वाय ऍक्सिस. ओके, येस. आता आम्ही सर्कल प्लॉट केलंय. हुज सेंटर इज 0 0, रेडियस इज ए, म्हणजे हा A0 असणार पॉइंट, हा 0A असणार, हा मायनस A0 असणार, आणि हा 0 मायनस ए असणार. बरोबर, असे पॉइंट्स आहेत. आता सर्कल प्लॉट करून झालंय. आता ही लाईन प्लॉट करूया. लाईन कशी प्लॉट होणार आहे? तर लाईन 2 पॉइंट्स मधून जाते. कुठले कुठले 2 पॉइंट्स? तर 0, मायनस ए म्हणजे हा पॉइंट, आणि A,0 म्हणजे हा पॉइंट. या 2 पॉइंट्स मधून लाईन जाते बघा. 0, मायनस ए म्हणजे हा, आणि A,0. त्या 2 पॉइंट्स मधून जाणारी लाईन ड्रॉ करूया आपण. दिस इज द लाईन. दिस इज द लाईन आय हॅव. तर ही लाईन आहे बघा ती. ही लाईन कुठली आहे? या लाईनचं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू ए. ही लाईन आहे बघा. करेक्ट. त्याच्यानंतर पुढे बघा काय करतो मी. y0. y0 म्हणजे कोण? तर एक्स ऍक्सिस. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे y0 म्हणजे एक्स ऍक्सिस. y0 म्हणजे एक्स ऍक्सिस. y इज इक्वल टू ए ही पण एक लाईन आहे. ही प्लॉट करून झाली. y इज इक्वल टू ए इज अ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस अँड कटिंग वाय ऍक्सिस ऍट ए. म्हणजे इथे असणार बघा ही लाईन. ही ती लाईन आहे. करेक्ट, ही ती लाईन आहे.
काय लाईनचं नाव आहे? वाय इज इक्वल टू ए. आणि रिजन कुठे असणार? y0 आणि ya. ही y0 आणि ही ya ह्या दोन लाईन्स मध्ये रिजन आहे. आणखी कशामध्ये? सर्कल आणि ह्या लाईन मध्ये. म्हणजे कुठे कुठे रिजन आहे? तर y0 आणि ya ह्या दोन लाईनच्या मध्ये, सर्कल मध्ये आणि ह्या लाईन मध्ये, ब्ल्यू लाईन मध्ये, अशी ती रिजन आहे. मला सांगा 1, 2, 3, 4, 5 यापैकी कुठली रिजन करेक्ट आहे? त्या दोन लाईन्स मध्ये आहे, y0 आणि ya, सर्कल आणि ब्ल्यू लाईन यांच्यामध्ये पण आहे. सांगा 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 5 यापैकी कुठली रिजन करेक्ट असेल? जी या दोन लाईन मध्ये पण आहे, सर्कल मध्ये पण आहे आणि ब्ल्यू लाईन मध्ये पण आहे. 1, 2, 3, 4, 5. फोर्थ वन, दॅट्स करेक्ट. ही रिजन करेक्ट आहे. ही रिजन करेक्ट आहे. रिमेंबर, दिस इज द करेक्ट रिजन. ही रिजन करेक्ट आहे. दिस इज द करेक्ट रिजन. व्हाय आय एम सेइंग दिस इज द करेक्ट रिजन? बघा, दिलेली स्ट्रीप कुठली आहे रे? हॉरिझॉन्टल आहे ना? चेक करून बघूया. मी जर हॉरिझॉन्टल स्ट्रीप लावली तर सर्कलवर सुरू होते आणि लाईनवर संपते. सर्कलवर सुरू होते, लाईनवर संपते. सर्कलवर सुरू होते, लाईनवर संपते. बघा, सर्कल टू लाईन. समजा मी ही घेतली असती रिजन, तर 0ला सुरू होते आणि सर्कलवर संपते. 0ला सुरू होते का? नाही. ही घेतली असती तर सर्कलवर सुरू होते, 0ला संपते. 0ला संपते का? नाही. हे शक्य नाही, हे शक्य नाही, हे शक्य आहे. कळलं का सगळ्यांना फोर्थ वन कसं काय? कळलं का सगळ्यांना फोर्थ वन कसं काय? आदित्य कळलंय? व्हेरीफाय करून बघा. ही हॉरिझॉन्टल स्ट्रीप आहे ना, इथे लावली तर सर्कलला सुरू होईल, लाईनला संपेल. सर्कलला सुरू होईल, लाईनला संपेल. कळलं आदित्य? कळलं का? येस. हा, आता हॉरिझॉन्टल झालीये. आपल्याला हॉरिझॉन्टल नको आहे, आपल्याला व्हर्टिकल हवी आहे. आपल्याला व्हर्टिकल हवी आहे. येस, व्हर्टिकल हवी असेल तर मी काय करणार बघा, मी व्हर्टिकल स्ट्रीप सिलेक्ट करतो. प्रॉब्लेम हा आहे की ही व्हर्टिकल स्ट्रीप सुरू कुठे होईल? y इज इक्वल टू सर्कलवर. सर्कल काय येणार? y इज इक्वल टू रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आणि y इज इक्वल टू 0. करेक्ट? आणि हीच व्हर्टिकल स्ट्रीप इकडे कितीला सुरू होईल? x इज इक्वल टू 0. आणि ती इथं येऊन थांबेल का? तर बघा, या व्हर्टिकल स्ट्रीपला इथे थांबावंच लागेल, कारण ही व्हर्टिकल स्ट्रीप इथे सर्कलवर आहे, इकडे लाईनवर जायला लागेल. मग जेव्हा असा कर्व चेंज होतो, कारण इथे सर्कल संपून लाईन सुरू होते, तेव्हा आपल्याला नवीन स्ट्रीप घ्यावी लागेल. तेव्हा आपल्याला नवीन स्ट्रीप घ्यावी लागेल. म्हणजे इथे मला घ्यावं लागेल नवीन स्ट्रीप. जिथे y सुरू होईल या लाईनवर y काय असणार? x मायनस a. आणि संपेल इथे y इज इक्वल टू 0ला. आणि ही स्ट्रीप जर व्हर्टिकल असेल, दोन का घेतले स्ट्रीप? तर कारण ही स्ट्रीप इथे संपते, कारण इथे लाईन कर्व संपतो, सर्कल संपून लाईन सुरू होते एका कर्ववर एकाच वेळी. याचा अर्थ आता बघा, इथून सुरू होईल x कितीला सुरू होतो? a ला. आणि x संपेल इथे. त्यासाठी हा पॉइंट लागेल ना रे? त्यासाठी तो पॉइंट लागेल. मग हा पॉइंट कुठून येईल? हा पॉइंट कुठून येईल? तर हा पॉइंट आहे ही लाईन आणि या लाईन यांचं सोल्युशन. या लाईनचं इक्वेशन काय? y0 टाका, यात y0 xa येईल. y0 टाका xa, म्हणजे xa येईल का? ही लाईन आणि या लाईनचं इक्वेशन आहे ना ते, तो पॉइंट आहे. y काय आहे? ही लाईन a आहे. सॉरी, हा 0 घेतलाय मी चुकून. y0 नाहीये, a आहे. y इज a. ओके, y इज इक्वल टू a. ya टाका, यात ya टाकला तर x2a येतो. ya आहे म्हणजे x2a आहे, म्हणजे x2a, xa पासून x2a. सगळ्यांना दोन रिजन्स कशा आल्या कळलं का? सगळ्यांना दोन रिजन्स कशा आल्या कळलं का? कारण ती एक स्ट्रीप कंटिन्यू होऊ शकत नाही. ही सर्कलवर आहे ना, इथे संपली, इथे लाईन आहे, म्हणजे वेगळी स्ट्रीप घ्यायला हवी. हा, आता तुमचा प्रॉब्लेम परत लिहावा लागेल चेंज करून. प्रॉब्लेम तुमचा परत लिहावा लागेल चेंज करून. इंटिग्रल प्लस इंटिग्रल का? दोनदा लिहावं लागेल, कारण दोन स्ट्रीप झाल्यात. पहिलं बघा काय? y इज इक्वल रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर टू a. आणि x इज इक्वल टू काय येणार आहे? 0 टू a. इथे येणार आहे y इज इक्वल टू x मायनस a टू व्हॉट a. आणि x इज इक्वल टू a टू 2a. असे f of x, y dx dy, f of x, y dx dy. सगळ्यांना कळलं का?
येस. सो टाइम कन्क्लुडेड, वेळ संपलाय. मी तुम्हाला आता फोटो पाठवतो याचा. चलो, थँक्यू व्हेरी मच.